कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। कोकणात गणेशोत्सवास जाणाऱ्यांसाठी रेल्वेने दिली आनंदाची बातमी। 17 जुलैपासून 16 गाड्या धावणार। वडखळ रस्त्यावरती वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर, नागरिक व पर्यटक त्रस्त। कुडाळ मालवण मार्गावरती 15 ते 20 फुटांचा अजगर दिसल्याने खळबळ, वाहन चालकांनी पाहिल्यावरती उडाला थरकाप। आणि किल्ले रायगडाच्या प्रवेशद्वारीच खड्ड्यांचे साम्राज्य, डांबरी रस्ता वर्षानुवर्षे पडून राहिलाय खस्ताखात। आता पाहूया सविस्तर वृत्त। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून गुजरात, मुंबई आणि पुणे येथून मडगाव पर्यंतच्या विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची घोषणा करण्यात आलेली आहे। 17 जुलै 2025 पासून या विशेष गाड्यांचे संचालन सुरू होणार असून मध्य रेल्वेच्या एकूण 11 आणि पश्चिम रेल्वेच्या 5 गाड्या धावणार आहेत। या गाड्या मुंबई, पुणे तसेच लोकमान्य टिळक टर्मिनल्स विविध स्थानकांवरून मडगाव या कोकणातील मुख्य स्थानकांपर्यंत धावणार आहेत। या विशेष गाड्यांमुळे गणपतीच्या काळात वाढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा ताण कमी होईल आणि भाविकांना कोकणात प्रवास करताना दिलासा मिळेल। रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी वेळापत्रक आणि आरक्षणाच्या सुविधाही लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती दिली आहे। अलिबाग वडखळ मार्गावरील वाहतूक कोंडी ही आता रोजचीच बाब बनलेली आहे। शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी इतकी वाढते की वडखळ फाटा, झिराड, चितपंप, कोळगाव फाटा, आडिवरे फाटा आणि अलिबाग शहर प्रवेशाजवळच तब्बल 1 ते 2 तासांपर्यंत वाहने अडकून पडतात। या मार्गावरील रस्त्यांचे चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालेले नाहीये। त्यातच पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था, खड्डे, अपुऱ्या सिग्नल आणि वाहतूक नियंत्रणाच्या सुविधा या सर्वांमुळेच ही समस्या अगदी गंभीर बनत चाललेली आहे। स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटक या कोंडीतून दर आठवड्याला त्रस्त होत आहेत। पोलिसांकडून प्रसंगी मार्गदर्शन दिलं जातं, पण ते अपुरं ठरतंय। या समस्येवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर चौपदरीकरण पूर्ण करणं, अपघात प्रवण ठिकाणांवरती सुधारणा, पर्यायी मार्गाचा विचार आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे आवश्यक आहे। अन्यथा लवकरच अलिबाग म्हणजे वाहतूक कोंडी अशी नवीन ओळख तयार होईल, अशी भावना नागरिकांमध्ये आहे। कुडाळ मालवण मार्गावरील पेंडूर गावानजीकचा परिसर रात्री अचानक भल्या मोठ्या अजगराच्या दर्शनाने हदरलाय। वाहन चालकांच्या मते अजगर सुमारे 15 ते 20 फूट लांब होता आणि रस्त्यावरून रेंगाळत जात होता। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कर्ली नदीच्या बाजूने अनेक वन्यजीव हालचाली वाढलेल्या आहेत। पेंडूर गावाजवळील कर्ली नदीच्या परिसरातून हा अजगर बाहेर आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। अजगराचे अचानक रस्त्यावर दर्शन झाल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। काही वाहन चालकांनी त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढून सोशल मीडियावरती शेअर केल्याने ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे। स्थानिक प्रशासन आणि वन विभागाला याची माहिती देण्यात आली असून नागरिकांनी रात्रीच्या वेळेस वाहन चालवताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ऐतिहासिक किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या महाड ते रायगड मार्गाचा प्रवेशद्वार सध्या खड्ड्यांचे साम्राज्य बनले आहे। या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने वर्षानुवर्षे कोणतीही ठोस कामे केली नसल्याने प्रवेशद्वारीच प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। नातेखिंडीपासून पुढे जरी सिमेंट कॉन्क्रिटीकरण झाले असले तरी प्रवेशद्वारावरील रस्ता मात्र अजूनही जुना डांबरी आहे आणि त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमुळे पर्यटक, स्थानिक आणि वाहन चालक हैराण झालेले आहेत। यावर अनेक वेळा तक्रारी करूनही ना ठेकेदारांनी दखल घेतली ना राजकीय नेत्यांनी लक्ष दिले। डोंगर फोडण्याचे, रुंदीकरणाचे काम देखील रखडलेले असून संबंधित ठेकेदाराची राजकीय पातळीवरती पाठराखण केली जात असल्याची जोरदार चर्चा नातेखिंड परिसरात सुरू आहे। खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात झाल्यावरच दखल घेणार का, असा स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी यांचा प्रश्न अगदी स्पष्ट आहे। किल्ले रायगडासारख्या ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची ही अवस्था संतापजनक असून यावर त्वरित उपाययोजना व्हावी अशी जोरदार मागणी केली जात आहे। गाड्यांचे लय नुकसान होतं, टायरची वाट लागते, सगळी गाडीची पॅसेंजरचे हाल होतात, कंपनीचे लोकांचे
मालकाचे या रोडमुळे त्यामुळे मालकाचे हाल होतात. या प्रशासकीय कार्यामुळे हे कारभार कसा चाललाय द्यायला इतकं प्रवासी आहेत आज रायगड विभागामध्ये जाणार आहेत, किती टीका होत आहेत. याच्यात साधारण या डिपार्टमेंटने लक्ष दिलं पाहिजे. लोक किती बोलणार, ग्रामपंचायतीने कंप्लेंट करायला पाहिजे, जनतेने पण उठाव केला पाहिजे. मागच्या वेळेला तुम्ही केला होता तो ब्रिजचं काम झालं, त्याचा पर्याय काय ते शोधलं डिपार्टमेंट. माझं म्हणणं याला कोण मालक असेल की नाही, मी कॉन्ट्रॅक्टर तर नाही बोलत, कोणतरी मालक असेल ना. इथं तुम्ही बघाल हा मुंबई गोवा महामार्गाला जोडणारा हा अप्रोच जो नातेखिंड याला म्हटलं जातं, हा नातेखिंडीतला हा जवळजवळ 100-200 मीटरचा हा जो पट्टा आहे, हा इतका दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्याची की एवढे मोठे भले मोठे खड्डे पडलेले आहेत की याच्यामध्ये नागरिकांना वाहतूक करताना, गाड्या चालवताना एवढा त्रास होत आहे. महिलांना स्कूटी चालवताना त्यांचा अपघात होतो आहे, पडतायत महिला याच्यामध्ये. एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत. अक्षरशः अक्षय कन्स्ट्रक्शननी ही दुरुस्ती करायला पाहिजे, मात्र तो ठेकेदार ही दुरुस्ती करत नाहीये आणि ही दुरुस्ती करत नसल्यामुळे हे खड्डे आणखीन वाढत जाणार आहेत. आणि आता येणारा गणेशोत्सवाच्या काळामध्ये या चाकरमानी येणार आहेत, इथली वाहतूक वाढणार आहे. आणि सगळ्यात मोठी इथली अडचण आहे की इथं हा रस्ता खूप अरुंद झालेला आहे. या आजूबाजूने झालेलं अतिक्रमण आहे, हा रुंदीकरणाचा भाग आहे. पण आजही महामार्ग विभाग ह्याच्याकडे लक्ष देत नाहीये की ह्याचं रुंदीकरण करत नाहीये. ह्याचं रुंदीकरण का करत नाहीये, त्याच्यामध्ये कुणाचे हेतुस्फोरक स्वार्थ जडलेले आहेत, कुणाला इथं येण्यामध्ये कोण अडवतंय, कोणाचे इथं येण्यामध्ये कोण त्यांना तंबी देते की इथं करू नका. एवढं अतिक्रमण इथं झालेलं आहे. हे अतिक्रमण हटवून हा रस्ता रुंद केला पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील आंबेगाव सध्या आनंदाच्या वातावरणात आहे. कारण ही तसंच आहे. गावातील सुपुत्र डॉक्टर स्वप्नील शिवाजी दयाळकर यांनी परदेशात MBBS शिक्षण पूर्ण करून गावात परत येत इथल्या मातीसाठी सेवा करण्याचा संकल्प घेतला आहे. डॉक्टर स्वप्नील गेली 6 वर्षे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेत होता. भारतात परतल्यानंतर त्याच्या परिवाराने छोटेखानी स्वागत समारंभ आयोजित केला. सर्वप्रथम त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मंदिर ते घरी मिरवणुकीतून त्याचं स्वागत करण्यात आलं. गावकऱ्यांनी फुलांच्या वर्षावात आणि जल्लोषात डॉक्टर स्वप्नीलचे स्वागत केले. स्वागत समारंभावेळी स्वप्नील म्हणाला की मी डॉक्टर झालो हे खरं, पण खरं समाधान तेव्हाच मिळेल जेव्हा मी माझ्या मातीसाठी काहीतरी करू शकेन. त्याने त्याच्या शिक्षणाचं श्रेय आपल्या आई वडिलांना आणि मामा डॉक्टर संतोष जाधव यांना दिले. या यशाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खेड तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे आणि उपतालुका प्रमुख सचिन उर्फ बबलू सकपाळ यांनी त्यांच्या घरी जाऊन त्याचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. डॉक्टर स्वप्नीलची कहाणी कोकणातील प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. त्याचं हे पाऊल खरं तर एक आदर्श परतावा आहे. मी आज माझ्या इथे सेलिब्रेशनसाठी आल्याबद्दल आणि आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. कारण का 6 वर्ष MBBSचं जे शिक्षण आहे ते पूर्ण करून आज मी भारत देशात परतलेलो आहे आणि याच सेलिब्रेशनसाठी आज सगळेजण इथे उपस्थित आहात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर जर थँक्यू बोलायचं असेल तर कोणाचे जर थँक्यू बोलायचं असेल सुरुवात केली असेल तर ऑफकोर्स श्री सद्गुरू कृपेमुळे आजचा हा दिवस इथे बघायला भेटतोय. आणि त्यानंतर माझं लहानपणापासून ज्यांनी सांभाळ केला माझे आजी आजोबा त्यांच्यामुळे हा एक दिवस बघायला भेटतोय. त्यानंतर मग हे दुसरं स्थान माझ्या आईवडिलांमुळे त्यांच्या कष्ट मेहनतीमुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे, आजी आजोबांच्या प्रेमांमुळे इथला हा दिवस आणि हे MBBSचं 6 वर्षाचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि ह्या मागचं MBBSचा हा संघर्ष आणि ह्याच्या मागचं जर मेन सूत्रधार कोण असतील तर माझे मोठे मामा डॉक्टर संतोष जाधव MD यांचा एक मोठा वाटा माझ्या शिक्षणाच्या मागे आहे. त्यांचे खूप खूप आभार. आणि मी इथे आजच्या या दिवशी सांगू इच्छितो की माझा प्रत्येक दिवस किंवा माझ्या शिक्षणातला हा प्रत्येक दिवस किंवा माझ्या डिग्रीतला हा प्रत्येक दिवस मी माझ्या गावच्या सेवेसाठी वापरीन आणि जेवढी शक्य होईल तेवढी रुग्णसेवा तेवढी सेवा मी माझ्या गावासाठी देईन. खेड तालुक्यातील शिवतर गावातील माजी सैनिक श्री संतोष जयसिंग मोरे यांच्या कन्या डॉक्टर सिद्धी संतोष मोरे हिने आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करत BDS नंतर हॉस्पिटल अँड हेल्थ मॅनेजमेंट या विषयात MBA पूर्ण केला आहे. सिद्धी हिने जयपूर येथील IIHMR राजस्थान युनिव्हर्सिटी येथून हे शिक्षण घेतलं असून आरोग्य क्षेत्रातील व्यवस्थापनात तिचं करिअर आकार घेत आहे. एक सैनिकाचे स्वप्न आणि मुलीचा संघर्ष याचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे. या यशस्वी प्रवासामुळे मोरे कुटुंबियासह संपूर्ण शिवतर गावात आनंदाचे वातावरण असून सगळे सोयरे आणि ग्रामस्थांनी तिला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवतर गावासाठी ही एक अभिमानास्पद यश ठरलेले आहे। सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS महाविद्यालयात आज दिनांक 21 जुलै रोजी रानभाजी पदार्थ महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। विज्ञान विभाग, महिला विकास कक्ष आणि फूड अँड कल्चर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात कोकणातील पारंपरिक आणि औषधी रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। या प्रदर्शनात 35 विद्यार्थ्यांनी पेवा, टाकळा, मायाळू, आळंबी, कुरडू, सुरण, तेरा अशा दुर्मिळ रानभाज्यांपासून बनवलेल्या वैविध्यपूर्ण पदार्थांचे सादरीकरण केले। मैत्री महिला ग्रुपच्या अश्विनी खेडेकर यांनी रानभाज्यांचे पोषण मूल्य आणि औषधी उपयोग विशद केले। श्री मयुरेश पेटे यांनी भागवद्गीतेतील आहार विषयक श्लोक सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक केले। प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी यांनी तरुण पिढीला रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व पटवून दिले। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रावणी शिंदे व ग्रुप, द्वितीय क्रमांक सारा मुल्लाजी, तृतीय क्रमांक प्रणाली गुरव व ग्रुप यांनी पटकावला, तर इतर 7 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली। कार्यक्रमासाठी WDC प्रमुख सौ मोहिते, डॉक्टर चंद्रशेखर साळुंखे, डॉक्टर सचिन भोसले व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। सर्वांनी रानभाज्यांचा आस्वाद घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला। या उपक्रमाला महाविद्यालयाचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले आणि संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला यांच्या शुभेच्छा लाभल्या। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कोकणातील निसर्ग संपत्तीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले। शहरामध्ये बघितलं की पालेभाज्यांवर केमिकलचा स्प्रे असतो, मग त्यामुळे किंवा आळ्या असतात, म्हणून आम्ही पावसाळ्यात अजिबात पालेभाज्या विकत घेत नाही। त्यामुळे तुझ्याकडे रानभाज्या वगैरे बघायला कोणी जातच नाही। पण गावाला तसं नसतं, तुम्ही तुमच्या घरासोबत शेजारी ज्या भाज्या लावत असता केमिकलचा वापर न करता, त्यामुळे त्या अतिशय पौष्टिक आणि उत्तम असतात आणि त्या तुम्हाला अगदी म्हणजे भाज्यांची वाढ कशी होते, नंतर कशी पानं होतात, त्यांची मुळांचा काय उपयोग, पानांचा काय उपयोग, त्यातलं फळं कशी येतात, बिया कशा असतात, हे सगळं तुम्ही निरीक्षण करत असता। रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे धनगरवाडी येथे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या या मंचाने 20 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद शाळेत 52 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले। या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापक प्राध्यापक प्रमोद कुंभार सर आणि प्राध्यापिका दीपाली कुंभार मॅडम यांच्या पुढाकाराने करण्यात आले। पाहुण्यांचे स्वागत कुंभार सरांनी तर सूत्रसंचालन मंडळ अधिकारी शांताराम येडगे यांनी केलं। कार्यक्रमाला ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पिंगळे, मंगेश पांचाळ, बजरंग हराळे, प्राध्यापक भिकुजी जानकर, समाजसेवक अशोक तिडके आणि वैशाली हराळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शासकीय योजनांबाबत माहिती आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य मिळालं तर ग्रामस्थांना समाजोपयोगी माहिती देखील मिळाली। दुर्गम भागात शिक्षणासाठी हातभार लावल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत मंचाचे आभार मानले। खोपोलीत शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणुकांमध्ये खोपोली नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकवायचाच आहे। माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे, माजी नगरसेवक दिलीप जाधव आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश जाहीर करण्यात आला। कार्यकर्त्यांच्या निवडणुकामधून याच उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांकडून कोण नगरसेवक होणार आहे, कोण नगराध्यक्ष होणार आहे, कोण ग्रामपंचायत सरपंच होणार आहे, कोण सदस्य होणार आहे, कोण जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या पंचायत समितीचा सदस्य होणार आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी तत्परतेने आता सहभाग आपण त्या ठिकाणी आपला वाढवला पाहिजे ना। अशा पद्धतीचं नव्याने संघटन आपण त्या ठिकाणी उभारावं आणि आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका, या साऱ्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण नव्याने संघटन उभं करून येणाऱ्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रपणे या ठिकाणी काम करायचं आहे। अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी एकत्रपणे येऊन आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी
सज्ज व्हायचं आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वादळ उठलं. यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ज्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही असे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि माणिकराव कोकाटे यांनी सभागृहामध्ये रम्मी खेळतेवेळीचा व्हिडिओ काल सर्व प्रसार माध्यमांवरती असेल प्रिंट मीडियामध्ये प्रसिद्ध झाला. आणि हा प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चितच ह्या माणिकराव कोकाटेंचा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे. शेतकऱ्यांना या निवडणुकीपुरती कर्जमाफी करू, पीक विम्याचे पैसे देऊ, फळपीक विम्याचे आपण पैसे देऊ अशा प्रकारची आश्वासने त्यांनी दिलेली होती. पण आज या ठिकाणी कोणत्याही विम्याचे पैसे देऊ शकत नाही, कर्जमाफी त्या ठिकाणी करू शकत नाही आहे. आणि म्हणून आज राज्याचे कृषी मंत्री सांगत आहेत की रमी खेळा आणि तुम्ही तुमच्या या ठिकाणी असलेले पैसे जे आहे ते तुम्ही मिळवा अशा प्रकारचं कदाचित हा संदेश ते देत आहेत. म्हणजे कदाचित आता शेतमालाला हमीभाव नाही आणि तुम्ही रमी खेळा हेच माणिकराव कोकाटेंच्या ह्या व्हिडिओवरनं स्पष्ट होत आहे. आणि म्हणून अशा कृषी मंत्र्याचा तात्काळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. त्यासोबत काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या विशेषतः राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना जी मारहाण केली आहे त्याचंसुद्धा या ठिकाणी शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहे. एकंदरीत ह्या असलेल्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही आहे, शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी कशा पद्धतीने त्रास होईल हेच सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी माणिकराव कोकाटे करत आहेत. आज आम्ही या ठिकाणी हमीभाव देऊ शकत नाही, कर्जमाफी देऊ शकत नाही आणि म्हणून तुमचा उदरनिर्वाह करायचा असेल तर तुम्ही रमी खेळा आणि तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करा अशा प्रकारचा संदेश माणिकराव कोकाटे देत आहेत. त्यांचा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहे. आणि अशा ह्या कृषी मंत्र्याचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची विनंती आम्ही ह्या जाहीर आवाहनाने करत आहोत. नाणार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवरती आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाणारमध्ये टेस्लासारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प आणण्याचे मोठे विधान केले आहे. नाणारमध्ये पूर्वीच्या प्रकल्पाबाबत निर्माण झालेला विरोध लक्षात घेता स्थानिक जनतेचा विश्वास संपादन करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हे वक्तव्य आता कोकणातील राजकीय व औद्योगिक चर्चेला नवे वळण देणारे ठरणार आहे. मी खरं तर नाणार आणि बारसूच्या सगळ्या तिथल्या लोकांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी प्रपोजल असं ठेवलंय की अन्य प्रकल्प जर कुठचे आले तर आम्ही त्याचं स्वागत करू. मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार आहे. तिथे माझे मोठे बंधूच किरण भैया आमदार असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि जर चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट राजापूरमध्ये देता आला ती देखील देण्याची आमची इच्छा आहे. नाही, तिथे पण प्रकल्प येतील, पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही देखील सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की कालच VIT सेमीकंडक्टरच्या मालकांनी 16 कोटी रुपये MIDCकडे जमा केले. पुढच्या 8 दिवसामध्ये 31 कोटी रुपये ते जमा करतायत आणि VIT सेमीकंडक्टरच्या कारखान्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरला सुरुवात होते. 200 एकर जागा RRP नावाची जी कंपनी आहे त्यांनी देखील घ्यायचा निर्णय घेतलाय. तो देखील मराठी माणूस आहे. ड्रोनची फॅक्टरी ते या ठिकाणी करणार आहेत आणि सोलार मधले जे सेल असतात ते बनवण्याची फॅक्टरी आपल्याकडे येते. तसंच डिफेन्स मधली एक फॅक्टरी येते. या सगळ्या प्रकल्पांचं स्वागत केलं पाहिजे. याच्यामधनं हजारो मुलांना रोजगार मिळणार आहे. नाही, माझी तर इच्छा आहे की कोकणामध्ये टेस्ला सारखा प्रकल्प जर मुख्यमंत्री मोदयांनी आणि विशेषतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला तर अजून चांगलं राहील. अलिबागमध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भव्य पाककला स्पर्धा उत्साहात पार पडली. ही स्पर्धा माजी पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुरुड विधानसभेचे अध्यक्ष अमित नाईक यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. अलिबाग तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय हाशिवरे येथे रविवारी 20 जुलै रोजी झालेल्या या स्पर्धेत तब्बल 125 महिलांनी सहभाग घेतला होता. कोणतेही प्रवेश शुल्क न घेता पार पडलेल्या या स्पर्धेत महिलांनी विविध पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पाककृती सादर केल्या आहेत.
स्पर्धेतील पहिल्या 4 विजेत्यांना अनुक्रमे 8,000, 5,000, 3,000 आणि 2,000 रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली। तसेच सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। अमित नाईक यांनी स्वखर्चातून उत्तम पाककृती सादर करणाऱ्या 10 महिलांना विशेष पारितोषिके दिलेत। महिलांनी बनवलेल्या पदार्थांना बाजारपेठ मिळावी आणि त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराची संधी निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा उमा मुंडे यांनी स्पष्ट केलंय। कार्यक्रमाला व्यासपीठावरती उमा मुंडे, अमित नाईक, मुस्कानताई, मानसी चेऊलकर, आरती मोकल आणि मेघना भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती। या सामाजिक उपक्रमातून महिलांना पुढे जाण्याचा आणि आपली कला सादर करण्याचा मंच मिळाला आहे। आज अलिबाग तालुक्याची पाककला स्पर्धा हशिवरे या गावात संपन्न झाली आहे। 125 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली आहे। आमचे तालुका अध्यक्ष आहेत आरतीताई, शहर अध्यक्ष मेघनाताई, विधानसभा अध्यक्ष अमित नाईक, या सगळ्यांनी मिळून खूप सुंदर पद्धतीने ह्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि खूप चांगल्या प्रतीचा सहभाग महिलांनी या स्पर्धेमध्ये दाखवला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या आमच्या या स्पर्धेच्या ज्या विजेत्या आहेत पहिल्या नंबरच्या, त्यांची जी डिश होती ती आमच्या शेफना इतकी आवडली आहे की त्यांच्या हॉटेलच्या मेनूमध्ये ती डिश ते इन्क्लूड करणार आहेत। ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असूच शकत नाही, कारण आदरणीय आदिताई ताईंच्या माध्यमातून ही स्पर्धा होत असते आणि ताईंचं एकच म्हणणं असतं की माझी घरात असणारी महिला तिला एक व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि त्या व्यासपीठावरून ती कुठेतरी चांगल्या पदावर गेली पाहिजे किंवा तिला काहीतरी हाताला व्यवसाय मिळाला पाहिजे। त्यामुळे आज कुठेतरी ते स्वप्न संपन्न होताना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आलं। आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धा अलिबागमध्ये घेतली। आज उरणमध्ये पण होती आणि आज मुरुडमध्ये पण होती। तसं बघाल तर अलिबाग आणि उरण आणि मुरुड हे दोन्ही आजूबाजूचे असलेले आपले मतदारसंघ आहेत आणि मुरुड तर आपल्या मतदारसंघात आहे। तरीसुद्धा या स्पर्धेला आज सांगता आहे साहेबांच्या वाढदिवसाची आणि या स्पर्धेला आमच्या आदरणीय उमाताई ह्या दरवर्षी आमच्या खारीपाटामध्ये येतात आणि ह्या वर्षी त्यांनी हजेरी लावली आणि त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 4 तास या स्पर्धेला वेळ दिला आणि त्यांच्याबरोबर आमच्या मुस्कानताई पेंटच्या युवती अध्यक्ष आहेत त्या आल्या आणि त्यांच्यामुळं ही स्पर्धा थोडीशी अजून म्हणजे आम्हालासुद्धा आम्ही इथे स्थानिक आहोत, आमच्या आरतीताई असो किंवा अन्य सगळ्या त्यांची पूर्ण टीम असो आमची राष्ट्रवादीची, आम्ही स्थानिक आहोत आणि आम्हाला हे लोक आले आणि ह्या लोकांनी जे सहकार्य केलं आणि ते मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं खरोखर आज खऱ्या अर्थानं की साहेबांचा वाढदिवसाचा सांगता एकदम उत्तमरित्या झाली असं म्हणायला काय हरकत नाही। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।